नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका आता अवघ्या एका महिन्यावर आलेल्या आहेत आणि त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये उलथापालथ सुरू आहे। उमेदवारांची धावपळ सुरू आहे। नुकत्याच काही पक्षांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा पार पडलेल्या आहेत। आता आपण बोपोडी औंध प्रभाग क्रमांक 8 या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आणि चळवळीतले कार्यकर्ते विजय ढोणे आणि अंकिता ढोणे आपल्या बरोबर आहेत। आता आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांनी केलेल्या कार्याची माहिती आता आपण घेणार आहोत। विजयराव नमस्कार, अंकिताताई नमस्कार। नमस्कार, जय भीम जय शिवराय। राजकीय वातावरण आता तापलेले खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि इच्छुकांची संख्याही वाढलेली आहे। त्यापैकी तुम्ही एक इच्छुक आहात आणि सगळेजण आपापल्या पद्धतीने जे राजकीय कामं केलेले आहेत त्यांना आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरनं त्यांनी केलेल्या कामाची लोकांना माहिती व्हावी यासाठी आपण हा तुमचा मुलाखत घेत आहोत। कधीपासनं राजकारणात तुम्ही आहात आणि काय केलेलं आहे आतापर्यंत? नमस्कार, मी विजय ढोणे आणि माझी एकमेव सुविद्य पत्नी सौ अंकिता विजय ढोणे। आम्ही वनवर्धिनी फाउंडेशनच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष काम पाहतोय। नेतृत्व हे वयाने नाही तर कर्तृत्वाने ठरतं असं म्हणतात, कारण आमचे आजोबा साधारणतः 80 वर्षापूर्वी कालवश तुकाराम लक्ष्मण ढोणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे खेडे सोडून शहराकडे आले। त्यांनी ॲम्युनिशन फॅक्टरी येथे सर्व्हिस केली व येथे मराठवाडा मिलिंद संघाची स्थापना करण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता। त्यानंतर माझे वडील आयुष्यवान रमेश ढोणे यांनी देखील सामाजिक कार्य केलेले आहेत। मला समाजकार्याचं बाळकडू हे घरातच मिळाल्यानंतर मी सांगू इच्छितो, 2002 साली 3 जणांचा पॅनल होता आणि तेव्हा आमच्या मराठवाड्याचे कालवश बीडी कांबळे, ॲडव्होकेट रमेश पवळे व अरुणताई चेमटे यांचं पॅनल होते। तेव्हापासून मी एक बाल कार्यकर्ता म्हणून काम करतोय। त्यानंतर आमच्या चाळीमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम असेल, शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त किंवा विविध ठिकाणी भाषण करण्याचं स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, हे काम मी करत राहिलो। त्यानंतर शाळेत शिकताना कॉलेजच्या शिक्षणामध्ये मी GS विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम केलं। त्यानंतर माझं जेव्हा काम पूर्ण झालं, मी व्यवसायात आहे, मी एक बांधकाम व्यावसायिक आहे। माझ्या पत्नीचं स्वतःचा हाऊसकीपिंग मॅनपॉवर सप्लायरचा आमचा एक मोठा व्यवसाय आहे। हे करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, या समाज भावनेतून आम्ही आजपर्यंत ही विविध कामं करत आलोय। अंकिताताई, हाऊसवाईफ तर आहातच आणि तुम्ही एक छोटासा उद्योग पण सांभाळताय, तो नक्की उद्योग काय आहे? नमस्कार, जय भीम। मी वनवर्धिनी फाउंडेशनची उपाध्यक्ष अंकिता ढोणे। आम्ही विविध ठिकाणी सफाई कर्मचारी व सुरक्षा रक्षक पुरवण्याचे काम करतो। साधारणतः आमच्याकडे 200 ते 300 कर्मचारी काम करतात। आता आपला प्रभाग क्रमांक 8 औंध बोपोडी ह्या भागातली काही कामं आहेत का तुमची? वनवर्धिनी फाउंडेशन असेल किंवा अन्य कुठल्या माध्यमातून? सांगायचं झालं तर प्रभाग क्रमांक 8 औंध बोपोडी हा कॉस्मोपॉलिटन एरिया आहे। याच्यामध्ये विविध जाती, धर्म, लिंग, पंथ भेदाची वंशाची लोक राहतात। 1 जानेवारी भीमा कोरेगावला आपल्या बोपोडीतील नागरिकांना रणस्तंभाकडे जाण्यासाठी बसची व्यवस्था असेल। त्याच्यानंतर मकर संक्रांतीला माता भगिनींसाठी वाण वाटपाचा कार्यक्रम असेल। त्यानंतर जागतिक महिला दिन असतो, आम्ही महिलांसाठी या ठिकाणी विशेष असं काम करतोय ते असेल। त्याच्यानंतर विविध महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथी आम्ही आदरातिथ्याने साजऱ्या करत असतो। वृक्षारोपण आमचा वनवर्धिनी फाउंडेशनचा मूळ हेतू उद्देशच आहे की पर्यावरण संगोपन, संतुलन, संवर्धन करता आलं पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही वृक्षारोपण, वृक्षांची निगा मोठ्या प्रमाणात राखण्याचं काम करतोय। त्याच्यानंतर दिवाळी असेल, आम्ही अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरा करायचा एक छोटासा प्रयत्न करतो। जे रस्त्यावरील बेघर आहेत त्यांना बाबा पावसाळ्यामध्ये आपल्याकडून काही शेड देता येईल किंवा अशी काही विविध कामं करण्याचा प्रयत्न करतो। त्याचप्रमाणे आपल्या प्रभागातील अनेक युवकांना, बेरोजगारांना आम्ही काम दिलं, याचं आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो। परस्त्री ही आपल्या मातेसमान असते। छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे माता भगिनींचा आदरातिथ्य राखून आम्हाला त्यांना किती जास्तीत जास्त व्यवसाय, नोकरी उपलब्ध करून देता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। बांधकाम व्यवसायामध्ये आहातच, त्याबरोबर तुम्ही बाकीचे समाजकार्य सुद्धा करता की आता भविष्यात अजून काय करता येईल आपल्या भागासाठी किंवा आपल्या प्रभागासाठी, असं याचं काही नियोजन आहे? हो, नक्कीच आहे। आपला प्रभाग जिथून चालू होतो, पुणे मुंबई हायवे रस्ता, तिथं जे पडलेले खड्डे आहेत तिथून आपण पुढे आलो। बोपोडी मेन सिग्नलला कामगारांना, विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून खडकीकडे शिक्षणासाठी जावं लागतं। तिथं अद्ययावत सिग्नल यंत्रणा किंवा अंडरपास करण्याचा आमचा मानस आहे। तिथून पुढे आपण आलो, बोपोडी रेल्वे ब्रिजच्या खाली 12 महिने 24 तास पाणी साचलेलं असतं, त्या पाण्यावर आम्हाला तोडगा काढायचा। तिथून पुढे आलो आपण सुशोभीकरणाच्या नावाखाली म्हणजे आपल्याला रस्ते, फुटपाथ, जॉगिंग ट्रॅक
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तो करण्याचा मानस आहे. पुढं आपण भाऊ पाटील रोडला आलो, दरवर्षी पावसाळ्यात तिथं तुडुंब असं पाणी साचतं. आम्ही वेळोवेळी वॉर्ड ऑफिसला सांगून, पथ विभागाला सांगून, जे पॅच आहेत की जिथं पाणी साचतं, मला ते पाणी तो निचरा करायचा आहे. तिथून पुढं आलो की मग डाव्या साईडला आपण खडकी रेल्वे स्टेशनकडे जातो, तिथं वाहतुकीचा प्रश्न आहे, तिथं वाहतूक कोंडी होत असते, तो सोडवायचा. त्याच्यानंतर आपण उजवीकडे ब्रेमेन चौकाकडे जातो, तिथं सुद्धा आपल्याला स्मार्ट सिटीच्या माध्यमातून काही करता आलं तर नक्कीच करता येऊ शकतं. आपल्या प्रभागात नेमकी अडचण काय? आपल्याकडं क्रीडांगणं नाही आहेत. ती क्रीडांगणं आपण कशी उपलब्ध करून देऊ शकतो? ज्या आपल्याकडे ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या शाळांचं आपण ते क्रीडांगण आपण ती उपलब्ध करून देऊ शकतो. तो एक आमचा मानस आहे की आपल्याला त्याच्याबद्दल काहीतरी ठोस पावलं करावं लागेल. किंवा आपण क्रीडांगणासाठी नुकता निधी टाकतो, आता पाहिलं तर स्टेडियमसाठी आपण एवढा निधी टाकला असं गाजं वाजवतो, पण त्या स्टेडियमच्या गोल पोस्टमध्ये आजपर्यंत एक साधा हॉकीचा गोल सुद्धा झाला नाही. हे फार मोठं दुःख आहे सर, नाही का? तर मला युवकांसाठी काम करायची खरंच मनापासून तळमळ आहे. आपल्या प्रभागामध्ये आता तुमचा जो वॉर्ड आहे हा SC पुरुष आहे, तर विजयरावांच्या मागं तर तुम्हाला काम करायचंच आहे, परंतु महिला म्हणून तुमच्या डोक्यात काय आहे का की काय करता येईल त्यांच्यासाठी किंवा काय केलेलं आहे? गेल्या वर्षी बदलापूर येथे मुलींवरती अत्याचार झाला, त्यासाठी आपण वेगवेगळ्या शाळांमध्ये समुपदेशनाचे कार्यक्रम केले व महिला सक्षमीकरणाचं काम केलं. तर यापुढेही हे कार्य मला असंच चालू ठेवायचं आहे. आपल्या प्रभाग क्रमांक 8मध्ये अशा काही महिला आहेत ज्यांना गृहउद्योगाची खूप गरज आहे, तर त्यासाठी काही उद्योग त्यांना घर बसल्या मिळवून देता येईल का, याकडं लक्ष देता येईल. परत महिलांच्या काही आरोग्य समस्या आहेत, त्यासाठी वेगवेगळे शिबिर आत्तापर्यंत आम्ही राबवत आलो आहोत, पण यापुढेही महिलांचे काही मानसिक किंवा आरोग्यविषयी समस्या आहेत ते जाणून घेऊन त्यावरतीही काम करण्याची माझी इच्छा आहे. महत्त्वाचा प्रश्न, निवडणूकच का लढवायची आणि त्याच्या मागचा उद्देश काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात, सुशिक्षित वर्गाने राजकारणाकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा अंगठेबहाद्दर अर्धशिक्षितांचे तुम्हाला गुलाम व्हावे लागेल. डॉक्टर बाबासाहेबांचा हा उपदेश शिरसंवाद्य मानून आमच्यासारखा, माझ्यासारखा एक तरुण, होतकरू, सुशिक्षित, निष्कलंक व्यक्ती राजकारणात येऊ पाहतोय. याच्या मागं कारण काय सर? मी गेले 12 वर्ष झाले पुणे महानगरपालिकेत रोज ये जा करतोय. पुणे महानगरपालिकेची नियमावली, प्रशासकीय कामाचा मला चांगला दांडगा अनुभव आहे. मला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपला प्रभाग भ्रष्टाचार मुक्त व टक्केवारी मुक्त हा साफ हेतू नितळ पाण्यासारखा घेऊन मी लोकांसमोर जाणार आहे आणि यंदा निवडणुकीत थांबणार आहे आणि मी विजेता होणारच, हा माझा जो विश्वास आहे हा सर्वांच्या माध्यमातून आहे. मित्रांनो, हे होते विजय ढोणे आणि अंकिता ढोणे, ज्यांनी आपल्याला त्यांच्या केलेली कामं तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही पोहोचवलेले आहोत आणि भविष्यातल्या त्यांच्या ज्या योजना आहेत त्यासुद्धा आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवलेल्या आहेत. विजयराव नमस्कार, अंकिताताई धन्यवाद. मित्रांनो, निवडणुका अगदी 1 महिन्यावर आहे, त्यामुळं ह्या निवडणुकांच्या वेगवेगळ्या बातम्या आणि अपडेट, कोणाचं काय होतं आहे, हे सर्व घटना तुम्हाला आमच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर बघायला मिळणार आहेत. त्यामुळं आमचं बातमी.in हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद.